मित्रांनो, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर आणि बीच्या इन सेमच्या टेंटेटिव्ह डेट्स काय असणार आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करणार आहे. मित्रांनो बघा, टेंटेटिव्ह डेट्स मी इथे तुम्हाला दिलेल्या आहे. या जर बघितल्या तर मी सांगतोय ती डेट्स नियर अबाउट सेमच येईल. जे मी डेट देणार आहे त्याच्या 4-5 दिवस मागे किंवा पुढे तुम्ही कन्सिडर करू शकता. मित्रांनो, मी 100% तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, कारण आपण जर बघितलं मागच्या जर 2023ची जर इन सेम, आता ह्या ज्या डेट सांगतो मी या सगळ्या या फर्स्ट इयर 2019 आणि 24 दोन्ही पॅटर्न, सेकंड इयर, थर्ड इयर आणि 20 सगळ्यांसाठी इन सेमची टेंटेटिव्ह डेट मी ही दिली आहे या वर्षाची 10 ते 14 मार्च. याच्या 5 दिवस पुढे किंवा 5 दिवस मागे एवढाच फरक पडेल. मित्रांनो, का मी एवढं गॅरंटेड सांगतोय, कारण या सगळ्यांना नियर अबाउट माझा पुरावा अवेलेबल आहे. बघा, पहिली मार्च 2023 मध्ये जी इनसेम झाली होती तुम्हाला आठवत असेल तर, ओके, जे मुलं आता सेकंड इयरला आहे, फर्स्ट इयरला त्यांना नाही, पण जे थर्ड इयर बी ला आहे त्यांना आठवत असेल. ओके, 13 ते 17 मार्च मध्ये 2023 ला इनसेम झाली होती. 2023 मध्ये मला काय एक्झॅक्ट आठवतंय, कदाचित तुम्हाला आठवत नसाल. तुम्ही मला सर तुम्हाला कसं काय आठवतंय एक्झॅक्ट, कारण मित्रांनो त्यावेळी मी माझे आणि रोनक सरांचे आलसी इंजिनियरचे चॅनल आहे बरोबर, आमची पहिल्यांदा भेट या इनसेम नंतरच त्यावेळी झालेली होती. सो ते फोटो बघितलं मला लगेच आठवलं की याच 13 ते 17 मध्ये इनसेम 2023 ची होती. आता 2024 म्हणजे मागच्या वर्षाची भरपूर सेकंड इयर आणि थर्ड इयरच्या मुलांना, थर्ड इयरच्या पोरांना पण आठवत असेल, कारण यावेळी पण मला आठवतं मी एका मेडिकल कॉलेजला भेट दिली होती. या मेडिकल कॉलेजला तुम्हाला त्याचा फोटो दाखवतो मी. सो मला ती पण आठवते, कारण तेव्हा तिथे कार्यक्रम होता. सो बरोबर या इनसेम नंतरच आलेले डेट, त्यामुळे मला डेट आठवतं. मग त्याच हिशोबाने आपण जर बघितलं तर 10 ते 14 मार्च ही ह्या वेळची तुमची इनसेम डेट असणार आहे. फर्स्ट इयर 2019 पॅटर्न, 24 पॅटर्न, सेकंड इयर, थर्ड इयर आणि बी. आता 2024 पॅटर्न मध्ये थोडाफार चेंज होतो, कारण 2024 पॅटर्न मध्ये इनसेम ही कॉलेज कंडक्ट करते. मग कॉलेज फेब्रुवारी मध्ये पण कंडक्ट करू शकते बरोबर, किंवा मार्च मध्ये पण करू शकते, काही कॉलेज पार मार्च एंडिंगलाही करू शकता. इट डिपेंड्स. पण एक टेंटेटिव्ह डेट जर धरली तर याच्याच रेंजमध्ये फर्स्ट इयर 2024 वाल्यांची पण डेट असायला हवी, कारण 24 ची इनसेम ही आता कॉलेजकडे आहे. ही 90% ही व्हॅलिड कुणासाठी होईल, एवढ्या मुलांसाठी, आणि यांच्यासाठी पण याच्यात 80% व्हॅलिड होईल. क्लिअर झालं मित्रांनो. सो या डेट्स आहे. सो अभ्यासाला लागून जा, कुठली काळजी नका करू. जोरात अभ्यास केला तर तुम्ही नक्की टॉप करू शकता. अजून तुम्हाला अभ्यास रिलेटेड काय काय क्वेरी येत आहे हे सेमिस्टर सगळं आपण म्हणू शकतो प्रोजेक्ट कॉम्पिटिशन, इव्हेंट्स, गॅदरिंग, स्पोर्ट्स याच्यामध्येच जातं, आणि त्यामुळे या सेमला खूप सारे पोरांना वायडी होतात. या सेमचा रिझल्ट खराब होतो. तो त्या रिलेटेड तुम्हाला काही डाऊट्स असले कमेंटमध्ये लिहा, आणि आत्तापासून अभ्यासाला लागा. त्यासोबत नक्की आपलं पर्पल हॅट ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा, ज्यावर तुम्हाला तुमच्या सगळ्या विषयांचे व्हिडिओ लेक्चर कोर्सेस भेटतील. ते बघा आणि त्यातनं अभ्यास करून, पुस्तक न घेता डायरेक्ट यातून अभ्यास करत सगळं आहे, नोट्स आहे, व्हिडिओ आहे, सगळं आहे. सो तुमचा हा टॉप बनण्याचा अभ्यास एकदम सोप्या वेळी होईल आणि तुम्ही टॉपर होणार. सो इनसेमची डेट 10 ते 24 मार्च. ओके, चलो.